दोन मित्र एका ओयो हॉटेलमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एक महिला रिसेप्शनिस्ट बसलेली असते. ते मित्र त्या महिला रिसेप्शनिस्टला विचारतात की रूम खाली आहे का? ती महिला बोलते की हो, रूम खाली आहे. ते मुलं रूमचा रेंट विचारतात तर ती महिला रूमचा रेंट 1000 रुपये सांगते आणि त्यानंतर त्या मुलांना रूम दाखवते. मुलं रूममध्ये जातात. थोडा वेळ गेल्यानंतर त्यातील एक मुलगा या महिला रिसेप्शनिस्टला आवाज देतो. ही महिला रिसेप्शनिस्ट त्या ठिकाणी जाते तर तो मुलगा बोलतो की आतमध्ये पाणीच येत नाही. महिला रिसेप्शनिस्ट आत त्यांच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर त्यातील एक मुलगा आतून दरवाजा बंद करून घेतो. त्यानंतर ही महिला रिसेप्शनिस्ट हैराण होते आणि त्यांना विचारते की तुम्ही दरवाजा आतून बंद का केला? ती मुलं बोलतात की येथे आम्ही दोघेही मुलं आहोत, आमच्यासोबत कोणतीही मुलगी नाही, तर आम्ही रात्र कशी घालवणार? आणि त्यानंतर ते दोघेही मुलं या महिला रिसेप्शनिस्ट सोबत त्या रात्री असं काहीतरी करतात जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर त्या रात्री काय झाले होते, पुढे काय घडले, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची सत्य घटना समोर आली आहे मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातून. भोपाळ जिल्ह्यामध्येच कोलार पोलीस स्टेशन आहे. 80 फूट रोड एक जागा आहे. 36 वर्षांची एक महिला असते जिचं नाव असतं विनीता राजपूत. विनीता राजपूत ही मूळची कन्नौजची राहणारी असते. कन्नौजमध्ये ती आपल्या पतीसोबत आणि मुलासोबत व्यवस्थित राहत होती. तिचा पती जॉब करत होता आणि ही विनीता राजपूत घरामध्येच बसून गृहिणीचं काम करत होती. मात्र पुढे चालून या विनीताला समजू लागले की तिचा पती हा जॉब करतो आणि जे काही सामान पाहिजे ते आणून देतो, मात्र तिला म्हणावी तशी आझादी मिळत नाही. बाकीच्या जशा महिला मार्केटमध्ये इकडे तिकडे जातात, शॉपिंग वगैरे करतात, त्यांच्या मनाने जगतात, मनाने राहतात, तसं तिला त्या ठिकाणी राहता येत नव्हतं. त्यामुळे ती आपल्या पतीपासून म्हणावी तितकी खुश नव्हती आणि याच कारणामुळे या विनीता राजपूतचे आणि तिच्या पतीचे नेहमी वाद होत असायचे. विनीता राजपूत एकच बोलत असायची की तुम्ही मला हवं ते देत नाही, हवी ती आझादी मला मिळत नाही, तुम्ही मला सारखं टोकत असतात, या गोष्टी बंद करा आणि मला देखील थोडं आझादी द्या. मात्र तिचा जो पती होता हा बोलत होता की तू एक महिला आहे, माझी पत्नी आहे, मी जसं सांगेल तसंच तुला राहावं लागेल आणि तुला जर जास्तच आझादी पाहिजे असेल तर तू मला सोडून येथून निघून जाऊ शकते. आता जी विनीता राजपूत होती, भरपूर वर्ष तिने आपल्या पतीसोबत घालवले होते. ही विचार करते की कदाचित या पतीसोबत राहून आपलं जिंदगी एक नरकमय होऊन जाईल. त्यामुळे ही विनीता राजपूत अखेर एक निर्णय घेऊन टाकते की या पतीला आपण सोडून द्यायचं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, आपल्या मुलाला लहानचं मोठं करायचं, तिकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या मनाप्रमाणे राहता येईल. त्यामुळे ही विनीता राजपूत आपल्या मुलाला बिट्टूला घेते आणि इकडे भोपाळला येते. भोपाळला आल्यानंतर थोडेफार तिच्याकडे पैसे होते तर एक रेंटने रूम घेते आणि आपल्या मुलासोबत त्या रेंटच्या रूममध्ये राहू लागते. आता जी विनीता राजपूत होती हिला थोडी आझाद झाल्यासारखं वाटत होतं. ही आता इकडे तिकडे फिरू लागते. मात्र हिला नंतर जाणवते की आपण इकडे तर आलो, मात्र आता आपला घर खर्च कसा चालणार, मुलाचं शिक्षण कसं होणार. त्यामुळे ही विनीता राजपूत आता त्या शहरामध्ये भोपाळमध्ये इकडे तिकडे नोकरी शोधू लागते. तिचं थोडंसं शिक्षण देखील झालेलं असतं. तर विनीता राजपूत विचार करते की एखाद्या ऑफिसमध्ये, कुठेतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे आपल्याला एखादा जॉब भेटू शकतो आणि त्यामुळे ही विनीता राजपूत त्या शहरामध्ये इकडे तिकडे फिरत असते. मात्र अनेक ठिकाणी प्रयत्न करून, अनेक ठिकाणी विचारून देखील तिला जॉब मिळत नव्हता. शेवटी ही विनीता राजपूत थकून हारून जाते. आता हिला सुचत नाही की नक्की आपल्याला जॉब मिळणार कुठे, आपण नक्की जावं कुठे. तर या विनीता राजपूतला एक हॉटेल दिसते. ते एक ओयो हॉटेल असते. आता विनीताला फक्त कामाची गरज होती. भले ते ओयो हॉटेल असो, कसलंही काम असो. आणि त्या ओयो हॉटेलचा मालक जो असतो त्याचं नाव असतं दीपक राजपूत. विनीता राजपूत विचार करते की हा जो हॉटेलचा मालक आहे याचं नाव दीपक राजपूत आहे, म्हणजे माझ्याच आडनावाचा हा व्यक्ती आहे, माझ्याच जातीचा आहे, कदाचित याला माझी दया येऊ शकते आणि हा मला जॉब या ठिकाणी देऊ शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जॉब प्रोव्हाइड करून देऊ शकतो. तर ही विनीता राजपूत या दीपक राजपूतकडे येते आणि दीपककडे आल्यानंतर ती आपली संपूर्ण कहाणी या दीपकला सांगू लागते की मी कशा प्रकारे पतीला सोडून दिले आहे आणि माझ्या मुलासोबत एका रूममध्ये राहत आहे आणि मला एका जॉबची खरंच खूप गरज आहे. तर जो दीपक राजपूत असतो हा या महिलेकडे बघतो. दीपक राजपूत देखील विचार करतो की ही विनीता राजपूत आहे, आपल्याच बिरादरीची आहे, तर का नाही हिला आपल्या ओयो हॉटेलवरती रिसेप्शनिस्टचा जॉब देऊन टाकावा. आणि त्यामुळे हा दीपक राजपूत तिला बोलतो की तू माझ्या ओयो हॉटेलमध्ये
रिसेप्शनिस्टचा जॉब करू शकते का? विनीता राजपूत एका पायावरती तयार होते. ती बोलते की या ठिकाणी काय करावं लागेल. दीपक राजपूत तिला संपूर्ण काम समजावून सांगतो. दीपक राजपूत सांगतो की येथे भरपूर सारे कस्टमर येत असतात, त्यांचे आधार कार्ड घ्यायचे, नाव वगैरे लिहून घ्यायचे आणि पैसे घ्यायचे. हाच तुझा जॉब असेल. जॉब 12 तासांचा असेल. सकाळी 9 वाजता जर आली तर रात्री 9 वाजताच तुला घरी जाता येईल आणि कधीकधी तुला ओव्हरटाईम देखील करावं लागेल, कधीकधी नाईट देखील करावी लागेल आणि याबद्दल तुला 12,000 रुपये मी सॅलरी देऊन टाकेल. विनीता राजपूतला त्या सर्व अटी मान्य होतात आणि ही विनीता राजपूत त्या ठिकाणी जॉब करण्यास सुरुवात करते. आता विनीता राजपूतने चांगल्या प्रकारे आपलं रिसेप्शनिस्टचं काम सुरू केलं होतं. तिची कसली काही तक्रार नव्हती ना तिच्याबद्दल कोणाची त्या ठिकाणी काही तक्रार होती. कस्टमर भरपूर सारे येत होते. तिला रेंट वगैरे विचारत असायचे. ती योग्य तो रेट सांगत असायची, नाव वगैरे लिहून घेत असायची. काही हरकत नव्हती. असेच दिवस जात होते. आता जी विनीता राजपूत होती येथे ओयो हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करून हिला भरपूर दिवस होत चालले होते. लगभग 3 ते 4 महिने झाले होते. तिचा जो मुलगा होता बिट्टू हा देखील स्कूलमध्ये जाऊ लागला होता. सर्व काही ठीकठाक होते. कधीकधी या विनीता राजपूतला 24 तास देखील काम करावं लागत असायचं आणि त्यामुळे ती आपल्या मुलाला देखील त्या ठिकाणी बोलावून घेत असायची. दोघेही त्या ठिकाणी बसलेले असायचे. सर्व त्यांचं व्यवस्थित होता. जो दीपक राजपूत होता याला देखील या विनीता राजपूतवरती खूप गर्व होता, कारण विनीता राजपूत ओयो हॉटेलचं सर्व काम सांभाळून घेत होती. दीपक राजपूत कुठे बाहेर गेला इकडे काही अडचण येत नव्हती. त्यामुळे दीपक राजपूतला विनीता राजपूतचा स्वभाव खूप आवडू लागतो आणि असंच एक दिवस हा दीपक राजपूत रात्रीच्या वेळी आपल्या ओयो हॉटेलमध्ये बसलेला असतो. विनीता राजपूत नाईट ड्युटी असते. रात्रीचे लगभग 10 वाजलेले असतात. विनीता देखील रिसेप्शनिस्ट टेबलवरती खुर्चीवरती त्या ठिकाणी बसलेली असते. तर हा दीपक राजपूत तिच्यासोबत गप्पा मारू लागतो. कस्टमर त्या ठिकाणी त्यावेळी कमी होते तर दीपक राजपूत तिच्यासोबत अगदी प्रेमाने बोलू लागतो. दीपक राजपूत बोलतो की विनीता तू खरंच दिसायला खूप सुंदर आहे. तुझा पती खरंच एक मूर्ख व्यक्ती असेल, त्याने तुला सोडून दिले. विनीता बोलते की मला कोणी साथीदारच नाही तर माझ्या सुंदरतेला तरी मी काय करणार. दीपक जो असतो हा बोलतो की मला तुझी सुंदरता खूप आवडली आहे. दीपक राजपूत खूप जास्त तारीफ करतो हे बघून विनीता खूप खुश होऊ लागली आणि ती दीपकला बोलू लागली की आज तुम्ही माझं इतकं कौतुक का करत आहे? येथून मागे तर तुम्ही इतकं कौतुक केलं नाही. दीपक राजपूत बोलतो की माझं तुझ्यावरती मन आलं आहे आणि मी तुझ्यासोबत वेळ घालवू इच्छितो. आता जी विनीता राजपूत असते ही बोलते की तुम्ही आता घरी जा आणि तुमच्या पत्नीसोबत वेळ घालवा. दीपक राजपूत जो असतो हा बोलतो की मला जर पत्नी असती तर मी तुझ्यासोबत असं बोललोच कशाला असतो. माझी पत्नी मागच्याच वर्षी ही दुनिया सोडून गेली आहे. आता विनीता जेव्हा हे ऐकते विनीता विचार करते की मी देखील पतीला सोडलं आहे आणि याची देखील पत्नी ही दुनिया सोडून गेली आहे. हा खूप हँडसम मुलगा आहे, ओयो हॉटेलचा मालक आहे. का नाही मी याच्या संबंधात यावं आणि पुढे चालून याच्यासोबतच लग्न करावं. त्यामुळे विनीता दीपकला नकार देत नाही आणि त्यानंतर या दीपकसोबत त्याच हॉटेलच्या एका रूममध्ये दोघे जातात आणि दोघांच्या रजामंदीने त्या ठिकाणी वाईट काम करण्यास सुरुवात होते. आता जी विनीता असते हिला वाटते की पुढे चालून हा दीपक राजपूत माझ्यासोबत लग्न करेल आणि दीपक देखील तिच्यावरती अगदी प्रेम करू लागला होता. त्यामुळे विनीता जी असते ही आता त्या हॉटेलला स्वतःचंच हॉटेल समजू लागली होती. अगदी हिशोब वगैरे या दीपकला सर्व विचारत असायची की हे एवढे पैसे तू कुठे खर्च केले, तू आता कुठे चालला, काय चालला, असं त्यांची जवळीक वाढली होती. मात्र पुढे चालून हा दीपक जो असतो याला वाटू लागतं की ह्या विनीताला मी जरा जास्तच डोक्यावरती चढवून ठेवलं आहे, कारण ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला हटकत असते, मला विचारत असते, हिशोब विचारत असते, कोठे चालला हे विचारत असते आणि जसं की मी हिचा गुलाम झालो असं त्याला वाटू लागतं. त्यामुळे हा दीपक राजपूत आता या विनीता सोबत वाद घालू लागतो. तो विनीताला बोलत असतो की तुला सांगितलं तितकंच करत जा, तू माझ्याकडे जॉब करते हे विसरू नको, तू माझी पत्नी अजूनपर्यंत झालेली नाही. या दरम्यान मित्रांनो हा दीपक राजपूत आणि विनीता यांच्यामध्ये हे संबंध असेच सुरू होते. मात्र पुढे चालून दोघांमध्ये आता वाद होऊ लागले. विनीता त्याला अगदी आपल्या मुठीत धरू पाहत होती आणि दीपकला ते सहन होत नव्हतं. त्यामुळे हा दीपक कंटाळून एक दिवस तिला बोलतो की जर तुला राहायचं तर नीट राहा, नाही तर तू या ठिकाणावरून निघून जाऊ शकते. विनीताला राग येतो आणि विनीता बोलते की ठीक आहे, मी हे काम सोडून निघून जाते, तू दुसरं एखादं कोणाला बघून घे आणि विनीता त्या ठिकाणावरून निघून जाते. आता जो दीपक राजपूत असतो हा मात्र हैराण होऊन जातो, परेशान होऊन जातो. मात्र काही दिवस गेल्यानंतर त्याला एक 23 वर्षांची मुलगी भेटते. ही 23 वर्षांची मुलगी छत्रपूर
येथे राहणारी होती. BCom मधून ग्रॅज्युएट झालेलं होतं आणि त्या मुलीला जॉबची गरज होती, तर दीपक राजपूतने तिला त्या ठिकाणी विनीताच्या ठिकाणी रिसेप्शनिस्टचा जॉब दिला होता आणि ती मुलगी देखील अगदी व्यवस्थित ते काम सांभाळू लागली होती. आणि जो दीपक राजपूत होता हा ग्वालियरमध्ये जाऊन राहत होता. ग्वालियरमध्ये त्याचा बंगला होता, त्या ठिकाणी तो राहत होता. आणि इकडे जी त्याने नवीन मुलगी ठेवली होती 23 वर्षांची, ही अगदी व्यवस्थितपणे ते ओयो हॉटेल चालवत होती. आणि इकडे जी विनीता काम सोडून गेली होती, दीपकवरती नाराज होऊन गेली होती. हिला वाटत होते की दीपक तिच्यावरती खरं प्रेम करतो. मी इकडे आले तर तो माझ्या मागे पुन्हा येईल आणि मला मनवेल आणि पुन्हा मला त्या ठिकाणी ड्युटीसाठी घेऊन जाईल आणि पुढे चालून माझ्यासोबत लग्न देखील करेल. जी विनीता असते ही दीपकची तिकडे वाट बघत असते. मात्र दीपक जो असतो हा विनीताला संपर्क देखील करत नाही. आता कंटाळून विनीताच दीपकला कॉल करते, तर दीपक तिचा कॉल देखील रिसीव्ह करत नाही. विनीताला हळूहळू सर्व काही समजू लागते. विनीताला कळते की दीपकने फक्त तिचा यूज केला आहे, तिचं शारीरिक शोषण केलं आहे. विनीता सर्व डिटेल्स काढते, तर तिला समजते की दीपकने एका दुसऱ्याच 23 वर्षीय मुलीला रिसेप्शनिस्टचा जॉब दिला आहे. दीपक जसा माझ्यासोबत जे काम करत होता तेच तसंच काम त्या मुलीसोबत करत असेल. म्हणजे दीपक त्या मुलीच्या प्रेमात पडला असेल आणि त्या मुलीसोबत आता तो लग्न करून घेईल. यामध्ये दीपकने माझे फक्त शारीरिक शोषण केले. आणि याच गोष्टीने ही विनीता राजपूत पूर्णपणे पेटून उठते आणि ती एक प्लॅन बनवते. तिच्या प्लॅनमध्ये ती तिच्या मुलाला देखील सहभागी करून घेते. तिचा मुलगा जो असतो, ज्याचं नाव असतं बिट्टू, या बिट्टूला त्या प्लॅनमध्ये सामील करून घेते आणि बिट्टूला चांगल्या पद्धतीने तो प्लॅन समजावून सांगते. 24 एप्रिल 2026ची रात्रीचे 9 वाजलेले असतात. बिट्टू आणि त्याचा एक मित्र असतो. दोघेही त्या ओयो हॉटेलमध्ये जातात आणि त्या ठिकाणी ही 23 वर्षीय मुलगी रिसेप्शनिस्ट बसलेली असते. हे दोघे जेव्हा तेथे जातात तिच्यासोबत खूप गप्पा गोष्टी करू लागतात. तिला रूम रेंट वगैरे विचारतात. ती मुलगी तिच्या पद्धतीने तिच्या जॉबनुसार त्यांना सांगत असते की तुम्हाला 24 तासांचे 1000 रुपये द्यावे लागतील. आणि त्यानंतर त्या मुलांना पटते 1000 रुपये त्या रिसेप्शनिस्टकडे देतात आणि त्यानंतर ती रिसेप्शनिस्ट त्यांना रूम दाखवते. त्या रूममध्ये ते जातात. थोडा वेळ आतमध्ये गेल्यानंतर एक मुलगा या रिसेप्शनिस्टला आवाज देतो. ही रिसेप्शनिस्ट त्या ठिकाणी जाते, तर मुलगा बोलतो की आतमध्ये पाणी येत नाही. रिसेप्शनिस्ट बघण्यासाठी जाते, जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लंबरला वगैरे बोलावून घेऊया या उद्देशाने त्या ठिकाणी जाते. आतमध्ये जाते. जशी ती आतमध्ये जाते, हे दोघेही मुलं आतमधून रूमचा दरवाजा बंद करून घेतात आणि हळूहळू या 23 वर्षीय रिसेप्शनिस्टचे कपडे काढू लागतात. आता या रिसेप्शनिस्टला समजत नाही हे नक्की काय करत आहे. ही रिसेप्शनिस्ट ओरडण्याचा प्रयत्न करते, मात्र ती मुलं तिला ओरडू देत नाही. एक मुलगा तिचे हातपाय घट्ट पकडतो, तिचे तोंड बंद करतो आणि दुसरा मुलगा तिचे कपडे वगैरे काढतो. आणि त्यानंतर जो बिट्टू असतो, विनीताचा मुलगा, हा तिच्यासोबत जबरदस्तीने त्या ठिकाणी शारीरिक संबंध बनवतो. आता एवढं सर्व होत असताना या मुलीला 23 वर्षीय मुलीला समजतच नाही की तिच्यासोबत हे मुलं असं का करत आहे. तिला हे तर समजत होतं की हे मुलं आहेत आणि हे माझ्यासोबत वाईट काम करत आहे. मात्र एवढं सर्व यांचं कृत्य करून झाल्यानंतर रात्रीचे लगभग 11 11:30 वाजले असतील. जी विनीता असते ही देखील त्या ठिकाणी येते. तेथे आल्यानंतर विनीता त्या रूममध्ये घुसते. आतमध्ये गेल्यानंतर ती बघते तिचा मुलगा, तिच्या मुलाचा मित्र आणि ती जी नवीन रिसेप्शनिस्ट होती त्या ठिकाणी नग्न अवस्थेमध्ये असते. तर ही विनीता आतमध्ये जाऊन त्या मुलीला भयंकर मारहाण करू लागते. तिला इतकी मारहाण करण्यात येते की ती अधमरी होऊन जाते. त्या मुलीला समजत नाही की हे माझ्यासोबत नक्की काय चाललंय, ही महिला कोण आहे आणि मला का मारत आहे. जेव्हा ती विचारते की तुम्ही माझ्यासोबत असं का करत आहे, तर विनीता तिला बोलते की तू माझी जिंदगी नरकमय करून टाकली. तू दीपक राजपूतच्या प्रेमात पडली आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले. मी तुला कुठलीच सोडणार नाही. तुझ्यामुळेच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तिला प्रचंड त्या ठिकाणी मारहाण करण्यात येते. आणि त्यानंतर हा बिट्टू आणि त्याची जी आई असते विनीता तिला त्या रूममधून बाहेर काढतात. बाहेर घेऊन आल्यानंतर एका स्कूटीवरती बिट्टू स्कूटी चालवण्यासाठी बसतो. मध्ये त्या मुलीला बसवण्यात येते आणि मागे ही विनीता बसते आणि तिला तेथून दूरवरती घेऊन जातात. जो बिट्टूचा मित्र असतो तो त्या ठिकाणचे CCTV वगैरे CDR त्या ठिकाणी काढून घेतो आणि संपूर्ण पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करतो. मात्र विनीता आणि बिट्टू जेव्हा त्या मुलीला घेऊन जात होते, काही लोक बघत होते आणि त्यांना समजत होते की कदाचित जी नवीन रिसेप्शनिस्ट आली आहे तिच्यासोबत या लोकांनी वाईट केलं आहे, तिचं अपहरण केलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना संपर्क
करण्यात येतो. दीपक राजपूतला देखील हे समजते आणि त्यानंतर दीपक राजपूत देखील त्या ठिकाणी येतो. पोलीस देखील त्या ठिकाणी येतात. CCTV फुटेज चेक करू लागतात. मात्र त्या ठिकाणी CDR वगैरे काही नव्हतं. मात्र बाजूबाजूच्या लोकांकडून समजते की जी अगोदर रिसेप्शनिस्ट होती विनीता, हिनेच तिला किडनॅप केलं आहे, अपहरण केलं आहे. जेव्हा विनीताचा कॉन्टॅक्ट वगैरे काढण्यात येतो, तिला कॉल करण्यात येतो. विनीता कॉल रिसीव्ह करते तेव्हा पोलीस तिला विचारतात की तुम्ही कुठे आहे आणि त्या 23 वर्षीय नवीन रिसेप्शनिस्टला तू कोठे घेऊन गेली आहे. विनीता सांगते की आम्ही सर्व व्यवस्थित आहे, एन्जॉय करत आहे, पार्टी एन्जॉय करत आहे, तुम्ही कसली काळजी करू नका. जे पोलीस असतात ते बोलतात, ते विचारतात की तुम्ही आता नक्की कुठे आहे. विनीता बोलते की आम्ही एका ठिकाणी आहे, आम्ही सांगू शकत नाही. पोलीस बोलतात की त्या मुलीकडे फोन दे. विनीता फोन देण्यासाठी तयार नसते. विनीता बोलते की ती आता एन्जॉय करत आहे, फोनवरती बोलण्याच्या मनस्थितीत ती मुलगी नाहीये. आता पोलिसांचा वारंवार या विनीताला कॉल येऊ लागतो. विनीता कॉल रिसीव्ह करते. अखेर ती पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या नवीन मुलीकडे, 23 वर्षीय मुलीकडे फोन देते. ती मुलगी पोलिसांना बोलते की मी ठीकठाक आहे, मला कसली काही अडचण नाही, मी माझ्या मर्जीने इकडे आली आहे. मात्र पोलिसांना समजत होतं, जाणवत होतं की या मुलीला नक्कीच धमकी देण्यात आली आहे आणि ही मनापासून ही गोष्ट बोलत नाहीये. आता पोलीस विनीताचे फोन लोकेशन काढतात आणि त्या लोकेशननुसार त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. तेव्हा ते समोर बघतात की ती 23 वर्षीय मुलगी प्रचंड त्या ठिकाणी अधमरी झालेली होती आणि विनीता जी असते ही तिला दबावात घेत होती. पोलीस बिट्टू आणि विनीताला अरेस्ट करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्यानंतर त्या मुलीला जेव्हा विचारण्यात येतं, ती मुलगी पोलिसांना सांगत असते की नाही, माझ्यासोबत काही वाईट झालेलं नाही. म्हणजे पोलिसांना जाणवत होते की हिला धमकी वगैरे देण्यात आली आहे आणि ही मुलगी जी आहे ही नवीन आहे, ही कदाचित इज्जतीला घाबरत असेल, हिला वाटत असेल की जगाला जेव्हा माहीत होईल तेव्हा काय होईल. त्यामुळे ही मुलगी काही सांगण्यासाठी तयार नव्हती. पोलिसांनी 2 ते 3 दिवस तिला विश्वासात घेऊन जेव्हा विचारले, 25 एप्रिल 2026 रोजी ती 23 वर्षीय मुलगी तिच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी सांगते. तिच्या सांगण्यानुसार पोलीस या विनीता विरुद्ध रेप, बंधक, अपहरण आणि मारपीट असे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात. विनीताचा जो मुलगा आहे बिट्टू, हा अजून अल्पवयीन आहे. त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला कदाचित बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात येईल आणि बिट्टूचा जो आणखी एक नाबालिग मित्र होता, हा अजूनपर्यंत फरार आहे. मात्र पोलीस त्याला देखील लवकरच ताब्यात घेतील. मात्र जी विनीता आहे ही आता 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन बसली आहे. पोलिसांनी अगदी तत्परतेने हे काम केले. जी विनीता होती आपल्या मुलाकडून आणि मुलाच्या मित्राकडून मुलीसोबत जर रेप करू शकते, तर ही विनीता त्या मुलीची हत्या देखील करू शकत होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे ही मुलगी अगदी सुरक्षित वाचलेली आहे. तिच्यासोबत नक्कीच त्या मुलांनी वाईट केलं आहे, विनीताने वाईट केलं आहे. मात्र त्याचे गंभीर परिणाम विनीताला भोगावेच लागणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जी विनीता होती हिने सर्वात अगोदर आपल्या पतीला सोडूनच खूप मोठी चूक केली होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्या ठिकाणी एक पोळी खायची तर अर्धी खाल्ली असती, मात्र तिचं जीवन अतिशय व्यवस्थित पार पडलं असतं. तिला आझादी पाहिजे होती आणि ती त्याकरता इकडे आली. तेव्हा तिला समजले की आपला पती जर सोडला तर या जगामध्ये जे काही लोक आहे सर्व आपले शोषण करण्यासाठीच बसलेले आहे. विनीताचे स्वतःचे शोषण झाले होते. मात्र विनीताने देखील दुसऱ्या मुलीसोबत तेच काम केले जे तिने नको करायला होते. मित्रांनो, या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.